हॅलो एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅपराऊंड 2 चा अलॉटमेंट निकाल केव्हा लागणार आहे. आत्ताच कॅपराऊंड 2 चा फॉर्म भरून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे ॲडमिशन शेड्यूल बघूया. ॲडमिशन शेड्यूल फॉर राऊंड 2. हिअर यू सी अलॉटमेंट प्रोसेस ही 10 जून 2026 ते 12 जून 2026 या कालावधीमध्ये चालू आहे. आणि वाटप प्रक्रिया मीन्स अलॉटमेंट प्रोसेस कॅप फेरी 2 चा निकाल जो आहे तो 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता लागणार आहे. हा निकाल आपल्याला FYJC पोर्टलवर बघता येईल आणि इवन स्टुडंट्सला SMS द्वारे सुद्धा कळविण्यात येणार आहे की त्यांना कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि अलॉटमेंट रिझल्ट लागला याचाही SMS त्यांना येणार आहे. आणि त्यानंतर 13 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जी चालणार आहे ती आहे ॲडमिशन प्रोसेस. मीन्स राऊंड 2 मधील कॅपराऊंड 2 मधील ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे आणि ते जे कॉलेज त्यांना अलॉट झालेले आहे ते त्यांच्या प्रेफरन्सनुसार आहे, ते कॉलेजची सहमत आहे अशा विद्यार्थ्यांनी 13 जून 2026 ते 16 जूनपर्यंत या कालावधीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. बिकॉज त्यानंतर ते पोर्टल 16 जूनला संध्याकाळी 6 वाजता बंद होणार आणि 17 जून 2026 रोजी जे कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज होणार आहे त्या दिवशी त्यावेळेस आपण काही तिथे करू शकत नाही. आणि 18 जूनपासून तर 18 जूनला जे आहे ती तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक इथे जाहीर होणार आहे. मीन्स कॅपराऊंड 3चा ॲडमिशन शेड्यूल इथे आपल्याला पोर्टलवर बघायला मिळणार. आणि 19 जूनला सकाळी 11 वाजता रिक्त जागा प्रकाशित होणार आहे. ठीक आहे, तर जे काही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2च्या ॲडमिशन प्रोसेसच्या बारीत बघायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आणि निकालचं वाट बघत असाल तर तुमचा निकाल कॅपराऊंड 2चा जो आहे तो 13 जून 2026 रोजी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही कॉलेजसाठी तर 13 जूनला जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्यानंतर ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉलेजचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर तुम्ही सध्या काय करू शकते तर तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आणि TC जे आहेत तर आता सध्या TC सर्व विद्यार्थ्यांना मिळालीच असेल तर TCचे तुम्ही कॉपी काढून ठेवा. मीन्स स्कॅन कॉपी असो किंवा कलरफुल कॉपीज, बिकॉज एकदा तुम्ही जी TC सबमिट केली तर ती परत तुम्हाला मिळत नाही. सो तुम्ही त्याचे कॉपीज वगैरे बरेच काढून ठेवा म्हणजे इन नियर फ्युचर जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ते यूज करू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.